गोल्डन टेम्पल म्हणजेच सुवर्ण मंदिर 16व्या शतकापासून अमृतसर हे शीखांचे मुख्य समुदायाचं धर्मस्थळ आहे. येथील सुवर्ण मंदिर हे अमृत तलावाच्या काठी आहे. सुवर्ण मंदिराच्या छत पितळेचं होतं असं म्हटलं जातं की 1823मध्ये त्यावर जवळजवळ 100 किलो सोन्याचं पाणी चढवण्यात आलं. आणि या मंदिरामध्ये एक ऑपरेशन झालं होतं, ते म्हणजेच ऑपरेशन ब्लू स्टार. हे तुम्हाला माहिती असेल, अन्यथा तुम्ही ते गुगल करू शकता. हे आहे अट्टारी बॉर्डर, म्हणजेच जिकडे भारतीय जवानांची परेड होते. हे आहे सुवर्ण जयंती द्वार. पूर्वी हा परिसर जरा वेगळा होता, आता थोडंसं डेव्हलप करण्यात आलं. अगदी स्टेडियमचं लुक या परिसराला दिलं आहे. हे सगळेच भारतीय जवान आणि मोठ्या संख्येने इथे लोकांची गर्दी होते संध्याकाळच्या वेळी, कारण की संध्याकाळी हे स्पेशल परेड असेल. गुड मॉर्निंग मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. सकाळ झालीये, सकाळ नाही इनफॅक्ट दुपार झालीये, बिकॉज आज आम्हाला शेड्यूल इतकं हेक्टिक नव्हतं. आज जरा रिलॅक्स होतं. 2-3 ठिकाणी जायचं आहे. म्हणजेच आता तब्बल 1 वाजलाय. म्हणजेच पहिल्यांदाच या टूर मध्ये इतका उशिरा मी उठलो आणि इतक्या उशिरा तयारी करून आम्ही बाहेर चाललोय. आता सध्याच्या घडीला जालियनवाला बाग बघणार आहोत. त्यानंतर आम्ही वाघा बॉर्डरला जाणार आहोत. त्यानंतर संध्याकाळी आमचं प्लॅन झालंय की आम्ही गोल्डन टेम्पल इथे जाणार आहोत. आजचा दिवस फार रिलॅक्स आहे. आज आरामात सगळे आपल्याला ठिकाणं कव्हर करायचे. बघूया आजच्या दिवसामध्ये, या सगळ्या प्रवासामध्ये किंवा आजच्या दिवसभरामध्ये तुम्हाला काय काय गोष्टी पाहायला मिळतील. सध्याच्या घडीला आमची सगळी मंडळी रेडी आहे. 2 मेंबर्स फक्त अजून आले नाहीत, बट बाकी सगळी मंडळी झाली, सगळे रिलॅक्स आहेत. आणि हॉटेल इन मधून आपण आता जाणार आहोत जालियनवाला बाग. 10-11 दिवस कसे गेले कळलेच नाही. येस, आमच्या सोबत यश आहे. काय सांगशील, 10-11 दिवस आपण प्रवास करतोय, टूर चालू आहे, काय सांगशील किती एन्जॉय आणि कसे दिवस गेले? खूप लागला पहिला, कारण गाडीला पण काय हरकत नाही. शेवटी ट्रिप चांगली झाली. आता शेवट बाकी आहे, तर शेवट पण गोडच होणार आहे आणि आजचा पूर्ण दिवस मजा करणार. डेफिनेटली आजचा दिवस फिरण्यात, मजा करण्यात आणि रिलॅक्स करण्यात असणार आहे. कारण की जो हेक्टिक आपण इतके दिवस जो स्ट्रगल केला, ज्या गोष्टी अडचणी आल्या, पण आज सगळे रिलॅक्स आहेत. चला आज रिलॅक्स दिवसामध्ये काय काय गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतील. जाऊया आपण थेट. ऑटो बोलवलंय आणि ऑटो मध्ये आपण जाणार आहोत जालियनवाला बाग. चला ऑटो मध्ये आम्ही बसलोय. तुमचे ऑटो भाई से क्या नाम है? प्रिंस के ऑटो में हम बैठे हैं और अमृतसर की सवारी अभी होने जा रही है. जालियनवाला बाग इथे अभी चाललोय. आमची सगळी मंडळी आहेत, 6 मेंबर्स एका ऑटो मध्ये. हे खासियत आहे अमृतसरची, कारण की अमृतसर मध्ये ऑटो मध्ये 6 लोक जाऊ शकतात. जालियनवाला बाग बघणार आहोत, त्याच्यानंतर आम्ही जाणार आहोत, थोडंसं खाणार आहोत, कारण की आज ब्रेकफास्ट झाला नाही, त्यामुळे डायरेक्ट लंचचा प्लॅन आहे. कौस्तुभ आणि काही मंडळी पुढे आहेत पुढच्या ऑटो मध्ये. यश, मी, ते 2 बंधू. चलो. तर सुरू झालाय प्रवास आणि दोन्ही ऑटो आता सुरू झाले. गोल्डन टेम्पलच्या आसपास आपण ज्यावेळेस येतो त्यावेळेस हा रस्ता दिसतो, कारण की यापुढे गोल्डन टेम्पल, जालियनवाला बाग एकाच लाईनीमध्ये तुम्हाला पाहायला मिळते. त्यामुळे या ठिकाणी फार प्रमाणात गर्दी दिसते. अगदी अमृतसर मधील सर्वाधिक गर्दीचे ठिकाण आहे आणि इथे लोकांची वर्दळ सातत्याने पाहायला मिळते. तुम्ही कधीही या, इथे लोकांची गर्दी पाहायला मिळेल, कारण की हे 2 जे ऐतिहासिक ठिकाण आहेत, त्या ठिकाणाला एक्सप्लोर करण्यासाठी अनेक पर्यटक आणि अनेक मंडळी येतात आणि आम्ही देखील त्याच परिसरामध्ये आलोय. आणि सुरुवातीला आम्ही जाणार आहोत जालियनवाला बाग, जिकडे त्याची हिस्ट्री तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचू नक्कीच.
सध्याच्या घडीला केसरी 2 नावाचा एक चित्रपट आलाय. याच जालियनवाला बाग हत्याकांडच्या वर आधारित आहे. याची माहिती देखील तुमच्यापर्यंत पोहोचवू. तर समोर आपण बघू शकता जालियनवाला बाग, जिकडे खूप मोठी हत्याकांड झाली होती. तो इतिहास आपण सगळ्यांनीच वाचला असेल, त्याची माहिती आपल्याला असेल. आणि त्याच ऐतिहासिक ठिकाणी जाण्यासाठी आपण सगळेच त्या गेट समोर आहोत. हा परिसर आहे. आणि या पुढे जर बघितलं तर गोल्डन टेम्पल चा मुख्य द्वार आहे. तुम्ही बघू शकता, मी झूम करतोय. हा जो परिसर दिसतोय तो गोल्डन टेम्पलचा आहे. आणि हा गुम्मट आहे, तिथून एंट्री आहे गोल्डन टेम्पलची. पण आपण सध्याच्या घडीला जाणार आहोत जालियनवाला बाग. चला जाऊया आतमध्ये. एंट्री गेट आहे. स्वातंत्र्य काळात ज्यावेळेस हे हत्याकांड झाली होती. आणि जालियनवाला बागमध्ये असे अनेक व्हिडिओज किंवा तुम्हाला लेझर शो पाहायला मिळतील. इथल्या कहाणी किंवा स्वातंत्र्य काळामध्ये घडलेल्या गोष्टी तुम्हाला इथे चित्राच्याद्वारे, व्हिडिओच्याद्वारे पाहायला मिळतील. आणि संध्याकाळी इथे लेझर शो देखील असतो, पण तो आम्ही बघणार नाही, कारण की आम्ही संध्याकाळी जाणार आहोत गोल्डन टेम्पलच्या ठिकाणी. जालियनवाला बागमध्ये आपण आलो आहेत. आणि जालियनवाला बाग हत्याकांड हे भारतातील सगळ्यात मोठं हत्याकांड मानलं जातं. 1919मध्ये स्वातंत्र्य काळामध्ये हा हत्याकांड घडला होता. जनरल डायर यांनी शांतीसभा असलेल्या ठिकाणी बेछूट गोळीबार करण्याचा आदेश दिला होता. त्यामध्ये अनेक तरुण, अनेक महिला, लहान मुलं, वृद्ध अशी 400पेक्षा जास्त जणांनी आपल्या प्राणांची आहुती दिली होती. असं म्हटलं जातं की 400 नाही तर 1000पेक्षाही जास्त लोकांचा मृत्यू या हत्याकांडमध्ये झाला होता. तब्बल 1600 बुलेट, गोळ्या झाडल्या गेल्या होत्या. हे सर्वात मोठं हत्याकांड म्हणून जाणलं जातं. हा सगळा परिसर तुम्ही बघू शकता. आणि यामध्ये अजून एक गोष्ट आहे की जो हत्याकांड झाला होता आणि गोळीबार सुरू होता त्यावेळेस या विहिरीजवळ अनेकांनी या विहिरीमध्ये उड्या टाकल्या होत्या आणि त्यामुळेच त्यांचे प्राण गमावले होते. आणि हे गोळ्यांचे, ह्या बुलेटचे निशाण तुम्ही बघू शकता. हे आपल्याला आठवण करून देतात 1919मध्ये घडलेला जालियनवाला बागतील सर्वाधिक मोठा हत्याकांड. आणि त्याची अगदी माहिती आपल्याला पाहायला मिळते. हा सगळा परिसर त्यासाठी जाणला जातो. भरपूर लोकांनी प्राण गमावले होते याच परिसरामध्ये. आणि तिथे बेछूट गोळीबार झाला होता. त्या गोळीबाराचे हे निशाण तुम्हाला पाहायला मिळतील. तर मी जालियनवाला बाग बघून आलोय आणि बाहेर आलोय. प्लॅन आहे जेवायचा, कारण की आम्ही आज ब्रेकफास्ट केला नाही. बघूया. गरमी प्रचंड आहे. काय किती गरमी आहे. या गरमीमुळे फिरणं इतकं अवघड होतं यार. आमची सगळी मंडळी बघू शकता. काय स्वप्नील, काय नेक्स्ट प्लॅन आहे? नेक्स्ट प्लॅन आहे, आता आपण वाघा बॉर्डरला निघतोय. आणि त्या लोकांशी सांगितलं की त्याच्या आधी आता मला एक वॉर मेमोरियल मिळेल, तुम्ही तेही करा. त्या दोन गोष्टी करता करता आपण, मला वाटतं, वाघा बॉर्डरमध्ये परेडच्या टायमिंगला पोहोचून जाऊ. ठीक आहे. चलो चलो. तर आमची गाडी आली. आता ऑटोने आमच्या हॉटेलवर जाणार आहोत. त्यानंतर आमची गाडी आहे तिकडे. आम्ही ऑटो देखील बुक केलाय. तो प्रिन्स नावाचा, जो मगाशी तुम्ही व्हिडिओ मध्ये बघितला असेल, तोच ऑटोवाला थांबलाय. त्याला मी फोन केला होता, जिकडे उतरला होता तिकडेच मी थांबलोय असं त्याने सांगितलं. चला जाऊया आता ऑटोमध्ये बसून आपल्या रूम मध्ये. आणि रूम मध्ये जाताना थोडंसं चेंज करायचं आहे, कारण की मी आता शॉर्ट्स घातलेत. तुम्हाला दिसणार नाही पण मी शॉर्ट घालून आलोय, मी आणि विशाल. त्यामुळेच पण वाघा बॉर्डरला जाणार नाही. पण त्यानंतर गोल्डन टेम्पलला पण जायचंय. इथले ऑटोवाले खतरनाक आहेत. आणि त्यामुळेच आपल्याला हाफ पॅन्ट नाही तर फुल जीन्स किंवा ट्रॅक घालावे लागेल. त्यासाठी थोडं 5-10 मिनिटं आम्ही चेंज करणार आहोत आणि त्यानंतर मग पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार आहोत.
दुपारचं जेवण आमचं कंप्लीट झालं आणि आता आम्ही निघालो आहे की वाघा बॉर्डरला. जालियनवाला बाग बघितल्यानंतर आम्ही फ्रेश होण्यासाठी गेलो आणि त्यानंतर वाघा बॉर्डरच्या दिशेने जातो असताना मला दुपारचं जेवण करायचं होतं. पंजाबी ढाबा इकडे आम्ही थांबलो होतो. खूप छान जेवण होतं आणि प्रामुख्याने त्या ढाब्यामध्ये सगळ्याच महिला होत्या, म्हणजे किचनपासून वेटरपर्यंत सगळ्याच महिला होत्या. खूप लज्जतदार जेवण. मी व्हेजच खाल्लं बिकॉज फूड थोडंसं खराब आहे, त्यामुळे व्हेज खाल्लं. रात्री नॉनव्हेज खाऊ की नाही ते डिपेंड आता तब्येतीवर आहे. पण आता गोल्डन टेबल आहे, माफ करा, वाघा बॉर्डरच्या दिशेने आम्ही चाललो आहे. ही वाघा बॉर्डरची परेड फार फेमस परेड आहे. तुम्ही यूट्यूबच्या माध्यमातून अनेक वेळा पाहिलं असेल. अवघ्या 10 मिनिटांनी ते वाघा बॉर्डर येईल. आम्हाला बघायचं की कुठपर्यंत आम्हाला जागा मिळते, कारण की लवकरात लवकर आम्ही पोचू आणि जितक्या जवळ आम्ही जाण्याचा प्रयत्न करू तितक्या जवळ आम्ही जाऊ. हे सुंदर दृश्य, पंजाबची भूमी, अमृतसरचं हे परिसर आहे आणि हिरवगार आणि शेतरानाने भरलेलं हा परिसर तुम्ही बघताय. चला आपण जालियनवाला बाग, गोल्डन टेम्पल आणि वाघा बॉर्डर हे आज 3 प्रमुख ठिकाणे बघणार आहोत. त्यातील एक ठिकाण आपण बघितलं. आता वाघा बॉर्डरच्या दिशेने जातोय, तर जरा जाऊया. काय करतोस तू? चला आपण अटारी बॉर्डर, वाघा बॉर्डर या नावाने सुप्रसिद्ध अशी ही ठिकाण आहे आणि तिकडे येत असताना आपण आपल्या देशाचा अभिमान म्हणजे आपल्या देशाचा झेंडा हा पेंट करत असताना आमची सगळी मंडळी आहे. सगळ्यांनाच आज तिरंग्याने रंगवून आमचा हा बंधू सगळ्यांची पेंटिंग. या माणसाने पहिला केशरी रंग, त्यानंतर व्हाईट रंग, आता हिरवा रंग. आमची सगळ्याच मंडळी आहेत. चला आपण पेंटिंग करूया आपल्या गालावर देखील. चला इंडियन फ्लॅग आमच्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर पाहायला मिळतं आणि अटारी बॉर्डर इथे आपण आलोय. सगळ्यांची पेंटिंग ऑलमोस्ट रेडी आहे. भारत माता की जय असा जयघोष पुढच्या ग्रुपचा सुरू आहे आणि आता सगळ्यांची सुरू आहे. कितने में बोलो भाई? 12. ठीक है. हिंदुस्तान जय. हे आहे अट्टारी बॉर्डर, म्हणजेच जिकडे भारतीय जवानांची परेड होते. हे आहे सुवर्ण जयंती द्वार. पूर्वी हा परिसर जरा वेगळा होता, आता थोडंसं डेव्हलप करण्यात आलं आहे. अगदी स्टेडियमचं लुक या परिसराला दिलं आहे. हे सगळेच भारतीय जवान आणि मोठ्या संख्येने इथे लोकांची गर्दी होते संध्याकाळच्या वेळी, कारण की संध्याकाळी हे स्पेशल परेड असेल. इथे आल्यानंतर बरेच आपल्याला सूचना देतात आणि या सूचना आम्ही ऐकतो आहे. गर्दी वाढतच चालली आहे, कारण की जसजसे वेळ पुढे जाते तसतसे गर्दी वाढते. आमची सगळीच मंडळी बघा, गरमी प्रचंड आहे आणि गरमीमुळे थोडासा त्रास होतो आहे. विशाल बघा, सगळेच गरमीने थोडंसं त्रस्त झालो आहे. पण पाण्याची, खाण्यापिण्याची व्यवस्था इकडे मिळते, म्हणजे तुम्हाला पाणी मिळेल, खाण्यासाठी गोष्टी मिळतील. पण हे वाघा बॉर्डर बघण्याची मजा काय औरच आहे.
आणि हा पाकिस्तान आणि हा भारत. पाकिस्तानमध्ये देखील येथे सध्या डेव्हलप सुरू आहे, त्यामुळेच हा परिसर देखील डेव्हलप होतो आहे आणि लवकरच परेड सुरू होईल. आणि ज्या ऐतिहासिक परेडसाठी आपण सगळे इकडे थांबलो आहे किंवा आलो आहे, तर ती परेड बघण्यासाठी सगळेच उत्सुक आहोत. आणि ज्या परेडसाठी मोठ्या संख्येने इथे लोक येतात, ती परेड फायनली सुरू झालेली आहे. बघा, आपल्या भारतीय जवानांचा जोश आणि लोकांचा उत्साह देखील तितकाच वाढला आहे. टाळ्यांचा गजर, जय घोष होतोय, भारत माता की जय. अगदी टाळ्या वाजून सगळ्याच भारतीय जवानांचं स्वागत करत असताना ही आमची सगळीच मंडळी ही परेडला सुरुवात होते. भरपूर गर्दी आहे, अगदी स्टेडियमसारखा लूक आला आहे आणि भारतीय जवान एक एक पावलं करत हे आहे ना, हे बघण्याची मजा काय औरच आहे. अगदी तुम्ही व्हिडिओ देखील बघू शकता यूट्यूबच्या माध्यमातून. पण जे भारतीय जवानांचं जे ही कलाकारी आहे ना, ती बघण्यासारखी आहे. भारतीय जवानांचं ॲग्रेशन, त्यांचं जे असलेलं सगळ्याच अशा तऱ्हेने ही परेड सुरू झाली. ही परेड बघण्यासारखी असते. बघा, या BSFच्या जवानांची किती एनर्जी आणि ही कलाकारी तुम्हाला पाहायला मिळते. म्हणूनच मोठ्या संख्येने इथे लोक येतात या वाघा बॉर्डरवर. हे सगळे भारतीय जवान आज सीमेवर हे प्रदर्शन करत असताना, त्यामुळेच लोकांची गर्दी हा समारंभ बघण्यासाठी होतात. दोन देशांमधली हे समारंभ गेली अनेक वर्षापासून आपल्याला पाहायला मिळते. सध्या भारत आणि पाकिस्तानाचे संबंध इतके चांगले नाही, ते कधीच नव्हते. पण पहलगाम इथे झालेला अतिरेकी हल्ला त्यामुळेच थोडासा तणाव वाढला आहे आणि त्यामुळेच आता रिस्ट्रिक्शन आलं आहे आणि परेड इथे सुरू झाले. या सगळ्याच जवानांची एनर्जी बघून आमच्या देखील अंगाला काटा आला होता. इतके छान आणि इतकं चांगलं हे प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळते. तुम्ही बघू शकता, हे सगळेच भारतीय जवान, BSFचे जवान आपली कलाकारी दाखवत असताना अभिमान आहे आम्हाला सगळ्यांनाच की भारताच्या सीमेचं रक्षण तुम्ही करताय आणि आम्हाला सगळ्यांनाच गर्व आहे की तुम्ही आमच्या देशासाठी योगदान देताय. भारत माता की जय. आणि ज्या परेडसाठी मोठ्या संख्येने इथे लोक येतात, ती परेड फायनली सुरू झालेली आहे. बघा, आपल्या भारतीय जवानांचा जोश आणि लोकांचा उत्साह देखील तितकाच वाढला आहे. टाळ्यांचा गजर, जय घोष होतोय, भारत माता की जय. अगदी टाळ्या वाजून सगळ्याच भारतीय जवानांचं स्वागत करत असताना ही आमची सगळीच मंडळी ही परेडला सुरुवात होते. भरपूर गर्दी आहे, अगदी स्टेडियमसारखा लूक आला आहे आणि भारतीय जवान एक एक पावलं करत हे आहे ना, हे बघण्याची मजा काय औरच आहे. बघा, परेड दरम्यान दोन्ही बाजूने आपल्या शक्तीचं प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळतं. एका बाजूला भारतीय जवान आपलं ॲग्रेशन दाखवतो आणि टाळ्यांचा गजर होतो, तर दुसऱ्या बाजूला आपण जर पाहिलं तर पाकिस्तान सीमेवर असलेले पाकिस्तानी जे रेजिमेंट आहे त्यांच्या माध्यमातून देखील एक ॲग्रेशन पाहायला मिळतं आहे आणि दोन्ही बाजूने घोषणा होतात. भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही देश एकमेकांच्या विरोधामध्ये नेहमीच आपलं शक्ती प्रदर्शन करत असताना दोन्ही देशाचे झेंडे आता उतरण्याचा सेरेमनी सुरू आहे. भारत आणि पाकिस्तान यांचे दोन्ही झेंडे पाहू शकता आणि ते एकत्र उतरवले जातात. पाकिस्तान आर्मी मधून तसेच BSFच्या जवानांच्या माध्यमातून भारतीय झेंडा हळूहळू या रोजच्या परेडमध्ये हे चित्र आपल्याला पाहायला मिळतं आणि दोन्ही देशाचे झेंडे एकत्र या संध्याकाळच्या सत्रामध्ये खाली उतरून
या सेरेमनीची सांगता केली जाते. हा अभूतपूर्व आणि अविस्मरणीय क्षण बघण्याची संधी आम्हाला लाभली, त्याबद्दल आम्ही भाग्यवान आहोत. आणि दोन्ही झेंडे खाली येत असताना भारतीय जवान, BSF, भारतीय सिक्युरिटी फोर्स, हाय फ्रेंड्स, पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. नुकतंच वाघा बॉर्डर ची परेड बघून आलो. खूप गरमी होत होती म्हणून फ्रेश होण्यासाठी पुन्हा एकदा आम्ही हॉटेलमध्ये आलो. आंघोळ झाली आणि आंघोळ करून आम्ही आता जातोय गोल्डन टेम्पल बघण्यासाठी. रात्रीचे 9:30 वाजलेत, पण असं आम्हाला माहिती मिळाली की 11 वाजेपर्यंत टेम्पल उघडं असतं. त्यामुळेच आम्ही जाऊन आता दर्शन घेतोय. रात्रीचे तब्बल 10 वाजलेत आणि आम्ही गोल्डन टेम्पलच्या दर्शनासाठी चाललोय. सकाळी आम्ही ठरवलं होतं की रात्रीचा व्ह्यू कसा असतो, आणि सगळ्याच मंडळींनी गोल्डन टेम्पल पाहिला होता, पण ते दिवसा पाहिला होता. रात्रीचा व्ह्यू फार आकर्षक असतो. पण आता आपण आलोय गोल्डन टेम्पलच्या अगदी जवळ, आणि हा रस्ता आणि ही लोकं बघू शकता. खूप गर्दी आहे. गोल्डन टेम्पल सकाळी आम्ही करू शकलो असतो, पण सगळ्यांचंच म्हणणं होतं की आपण रात्री जाऊया, आणि रात्रीचा जो व्ह्यू आहे ना फार आकर्षक आहे. गोल्डन टेम्पल तुम्ही इकडे याल ना तर रात्री त्याचा व्ह्यू बघा, खूप आकर्षक असतो. म्हणूनच आम्ही रात्री येण्याचं ठरवलं आहे. आणि ही गर्दी बघू शकता. तब्बल 8-8:30 वाजलेत आणि या वेळेस गर्दी खूप आहे. इथे खाण्यापिण्याची व्यवस्था असतील किंवा दुकानं असतील किंवा कपड्यांची चपल्यांची दुकानं भरपूर प्रमाणात पाहायला मिळतील, किंवा इकडे कुकरी किंवा तलवारीची दुकानं देखील पाहायला मिळतील. म्हणूनच हा परिसर अगदी गर्दीचा परिसर मानला जातो आहे अमृतसरमधील. आणि आपण याच गर्दीतून आता गोल्डन टेम्पलच्या आवारामध्ये जाणार आहोत. जाऊया गोल्डन टेम्पल बघण्यासाठी. आणि या सुवर्ण मंदिरामध्ये जाण्यापूर्वी तुम्हाला पाय धुवावं लागतात. आणि हे बघा, इथे पाण्याची व्यवस्था आहे. आपोआप तुमचे पाय धुतले जातील आणि त्यानंतर तुम्ही आतमध्ये प्रवेश करू शकता. गर्दी आहे, पण या गर्दीतून रस्ता काढत आम्ही आता सुवर्ण मंदिर गोल्डन टेम्पल बघण्यासाठी आतमध्ये जातो आहे. गोल्डन टेम्पल म्हणजेच सुवर्ण मंदिर 16व्या शतकापासून अमृतसर हे शीखांचे मुख्य समुदायाचं धर्मस्थळ आहे. येथील सुवर्ण मंदिर हे अमृत तलावाच्या काठी आहे. सुवर्ण मंदिराच्या छत पितळेचं होतं असं म्हटलं जातं की 1823मध्ये त्यावर जवळजवळ 100 किलो सोन्याचं पाणी चढवण्यात आलं. आणि या मंदिरामध्ये एक ऑपरेशन झालं होतं, ते म्हणजेच ऑपरेशन ब्लू स्टार. हे तुम्हाला माहिती असेल, अन्यथा तुम्ही ते गुगल करू शकता. आज गोल्डन टेम्पल या परिसरामध्ये एक वेगळा फंक्शन देखील आपल्याला पाहायला मिळाला, पण तो नेमका काय आहे ते कळलं नाही. बट भरपूर लोकांची गर्दी इकडे दिसली. हे कुठलं तरी एखादा फंक्शन असेल. सगळे सिख धर्मीय लोक मंडळी इथे उभे आहेत आणि ह्या समारंभामध्ये सगळे सामील झालेत. फार पवित्र असं ठिकाण आहे शीखांसाठी. आणि ही एक पालखीद्वारे जात असताना आपल्याला पाहायला मिळालं.
सध्याच्या घडीला या गोल्डन टेम्पलच्या परिसरामध्ये असलेले मॅट त्याची स्वच्छता करताना हे सगळेच भाविक, आणि अशी स्वच्छता सगळ्याच मंदिरात असणं गरजेचं आहे. ही फार चांगली गोष्ट आहे. या परिसरामध्ये तुम्हाला टॉप लेवलचं स्वच्छता पाहायला मिळते आणि मॅनेजमेंटचं कौतुक करावं लागेल. ज्या पद्धतीने हे सगळं मॅनेज केलं जातं आणि स्वच्छ असलेलं हे धर्मस्थळ आहे गोल्डन टेम्पल. चला मित्रांनो, रात्रीचे 2 वाजले. गोल्डन टेम्पल आणि जेवता मला कसा वेळ गेला काही कळलंच नाही. आजची रात्री इकडेच संपली. दमलोय दिवसभरात. उद्या सकाळी 6 वाजता उठायचं कारण की 8 वाजता आपली फ्लाईट आहे. त्यामुळे आजचा व्हिडिओ इकडेच संपूया आणि उद्याच्या दिवशी बघूया परतीचा प्रवास कसा असेल. तोपर्यंत थँक्यू व्हेरी मच. गुड नाईट.